माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर राज ठाकरेंसोबत चर्चा केली। दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावर तब्बल 2.5 तास चर्चा झाली। मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांमधील जागा वाटपावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पुढचं पाऊल टाकलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत। 5 जुलै 2025च्या विजय सभेत 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि ठाकरे बंधू आगामी काळात एकत्रितपणे लढणार याची ती नांदी होती। आता ठाकरे बंधूंचा प्रवास जागा वाटपापर्यंत पोहोचलाय। मनसेला मवियत घेण्यासाठी काँग्रेस सकारात्मक नसली तरी उद्धव ठाकरेंनी त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। आधीच्या चर्चेत दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता। त्यामुळे तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटपाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी मुंबई महापालिका एकत्र लढवण्यावरती चर्चा केली। मुंबई महापालिकेत मनसेने 80 ते 100 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत मनसेला महत्त्वाच्या जागा हव्या। 2017 नुसार जागा वाटप व्हावं असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे। तर मनसेने नव्या सूत्रानुसार जागा वाटपाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाद होण्याचा प्रश्न येतोच कुठे। इथे जे काही होईल ते ॲमिकेबली होईल आणि त्यासाठीच दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या ज्या काही चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत ते त्यासाठीच चालू आहेत ना। वाद जर करायचे असतील तर मग युतीचा घाट कशाला घातला असता। दोन्ही पक्षाचे कोणते नेते जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी झाले होते ते आता पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, वरुण सरदेसाई आणि मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश जाधव यांनी चर्चा केली। तर ठाकरे बंधू एकत्रितपणे लढले तरी काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे। हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही। मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल। राज्यभरात नगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय। सर्वच पक्षांचे नेते प्रचारासाठी वेगवेगळ्या भागात फिरतायत। तर ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। आता ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची चर्चा कधी पूर्ण होते आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे आता लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।